नमस्कार महाराष्ट्र. स्वाद बाय गळपाशमध्ये मी आज रुपाली. आपण आज बघतोय गटारी स्पेशल निमित्त गावरान चिकन कसं बनवायचं. तर आपण बघूया आता गावरान चिकनची रेसिपी. चला बघूया. आपण बघूया आता गावरान चिकन रेसिपी कशी बनवायची, गावरान चिकन कसं बनवायचं. तर आपण आता घेतलंय 1 किलो जिवंत कोंबडी घेतली आहे गावरान. तर 1 किलो चिकन घेतलं, कोंबडी घेतली तर आपलं एक 600-700 ग्राम चिकन भरतं, ते आपण घेतलंय. आपण घेतली कोथिंबीर, लिंबू, अद्रक लसूण पेस्ट नाही घेतली. अद्रक लसूण आपण सोलून घेतले. आज लसूण आणि अद्रक आपण घेतले. उभे कांदे एक 4 ते 5 कांदे घेतलेत. तर 1 किलो चिकनला 5 कांदे लागतात. एक अर्ध वाटी नारळ घेतले ओलं आणि अर्ध वाटी सुकं नारळ घेतलंय. मिरची पावडर घेतली आहे, बेडगी मिरची पावडर, मालवणी मसाला आणि आपला चिकन मसाला घेतलाय. आणि आपण घेतलं 4 वाटी दही. तर आपण आता चिकन पहिलं मॅरिनेट कसं करायचं ते बघूया. चला आता आपण आपला हा गावचा खलबत्ता आहे, ह्याच्यामध्ये आपण मस्त अद्रक लसूण आपण अद्रक सोलून घेतलेलं आहे. ते सोलून आपण आता हे मस्त पिसून घेऊया. हे आपण आता जिवंत कोंबडी 1 किलो घेतली आहे. 1 किलो जिवंत कोंबडी घेतली की 600-650 ग्राम ती भरते. आणि त्याचे पीसेस करून छान आपण मस्त 5-6 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता धुतल्यानंतर हे मस्त असं छान धुतलेलं आहे. आता आपण याला अद्रक लसूणची पेस्ट थोडी याच्यात घालूया, थोडी आपण ठेवूया रशासाठी. थोडं मीठ घेऊया, थोडं मीठ घेतलंय. एक अंदाजे आपण 2 चमचे बेडगी मिरची, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचाच्या ह्याच्याने घेतलाय 1 चमचा चिकन मसाला. हे आपण चांगलं मिक्स केलं. आणि ह्याच्यात हे 3 ते 4 वाटी दही आहे. 1 किलो चिकन असेल आणि 600 ग्राम चिकन आहे, त्याला आपण 2 वाटी दही आपण घेऊया. हे 2 वाटी दही आपण चांगलं हे मॅरिनेट करून अर्धा तास चांगलं मॅरिनेशनला ठेवूया. हे मॅरिनेट झालं की चांगलं त्याच्यामध्ये मसाले वगैरे व्यवस्थित मुरतात आणि चिकन लवकर शिजतं. म्हणून चिकन लवकर शिजत असेल म्हणून आपण यात मीठ टाकतो. आणि अर्धा तास ठेवलं, चांगलं मुरलं तर आतमध्ये चांगले मसाले मुरतात. आणि अर्धा तास चांगलं व्यवस्थित मस्त मॅरिनेट अर्धा तास केलं की आपण याचं छान झणझणीत गावरान चिकनचा रस्सा बनवायला घेऊया. आता आपण पॅन घेतलाय. पॅनमध्ये आपण 2 ते 3 चमच तेल टाकलंय. आता ह्याच्या आपण पॅन गरम झालंय. आता ह्याच्या आपण सुकं खोबरं, अर्धा वाटी सुकं खोबरं आहे, अर्धा वाटी ओलं खोबरं आहे. हे आपण आता चांगलं थोडं भाजून घेऊया. हे आपण चांगलं छान आता तेलात चांगलं फ्राय करूया. आणि 4 ते 5 कांदे हे चांगले आपण आता तेलात छान फ्राय करून घेऊया. हे बघा, आपण आता कांदा 4-5 कांदे, अर्धी वाटी सुकं खोबरं आणि अर्धी वाटी ओलं खोबरं हे आता आपण चांगलं भाजून, हे बघा मस्त असं कांदे आणि खोबरं असं रेडी होईपर्यंत खरपूस चांगलं भाजून घेतलेलं आहे मंद आचेवर. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा बेडगी मिरची, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा लाल तिखट. जर तुम्हाला तिखट थोडं जास्त हवं असेल तर 1.5 चमचा टाकूया, 2 चमचा टाकूया. ज्यांना तिखट आवडतं ते. मला तिखट आवडतं स्पेशली खूप, म्हणून मी 1.5 चमचा टाकलेला आहे. जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर थोडी कमी टाका. आणि आपला चिकन मसाला 2 चमचे. आता हे चांगलं आपण हे मिक्स करून घेऊया. मसाले ना व्यवस्थित तेलामध्ये चांगले थोडे फ्राय झाले पाहिजेत व्यवस्थित. असे छान असे फ्राय होऊ द्यायचे मस्त. 5 मिनटं तेलात चांगले व्यवस्थित मसाले भाजले गेले
की आपण त्याचा चांगला मसाला तयार करून घेऊ. आता छान मस्त बघा तेलात असं चांगले आपले मसाले छान खरपूस भाजले गेले. आता आपण गॅस मंद आचेवरच ठेवायचं. हे गॅस फास्ट केला तर मसाला जळतो, म्हणून हे जेव्हा तुम्ही मसाले टाकाल तेव्हा मंद आचेवरच मसाले चांगले भाजू द्यायचे आणि गॅस बंद करून हे एक 10 मिनटं थंड झालं की आपण याचं वाटण करून घेऊया. याचं छान वाटण करून झालं की आपण मग चिकन करायला घेऊया. मस्त आपलं गावरान झणझणीत चिकन करायला घेऊया. चला आता आपण मस्त गावरान चिकन बनवतोय स्पेशल. आता आपण कुकर गरम झालेला आहे, गॅस चालू केलेला आहे. ह्याच्यात आपण नॉर्मल तेल नाही टाकवतात, राईचं तेल, सरसोचं तेल म्हणतात, कोणी राईचं तेल म्हणतात हां, ते आपण घेतोय कारण हे हेल्थसाठी पण खूप चांगलं असतं आणि ह्याच्यात जर चिकन बनवलं तर त्याची टेस्ट डबल होते. म्हणून कधी पण जर तुम्ही राईचं तेल वापरत असाल तर राईचं तेल नक्की वापरा. चिकनमध्ये आणि फिशमध्ये, मच्छीमध्ये राईचं तेल वापरत जा. तर राईचं तेल गरम झालं, 2 मिनटात गरम होऊ दे. हे बघा राईचं तेल गरम होतं आहे. गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला हे स्टार्टिंगला आपण दाखवायचं. हे बघा हे एक 4-5 तेजपत्ते आपण घेऊया. तेलात टाकूया तेजपत्ते. हे 2 ते 3 चक्री फूल असतात ना, चक्री फूल ते घेऊया. मोठी इलायची असते ती एक 3-4 मोठी इलायची घेऊया. बघा 3-4 मोठी इलायची घेऊया. एक 3-4 छोटी इलायची घेऊया आणि एक 2 ते 3 हे दालचिनीचे तुकडे आणि लवंग, एक 2-3 लवंगा. हे आपले खडे मसाले आहेत, हे आपण घेऊया आणि हे चांगलं गरम होऊ दे. ते तेलात चांगलं हे बघा हे गरम मसाले आहेत ना, मस्त तेलामध्ये फ्राय झाले पाहिजेत. हे फ्राय झाले की आपण हे वाटण केलेल्याचा कलर तुम्ही बघू शकता. बघा मस्त कलर आलेला आहे ना वाटणाला. आता हे पण वाटण टाकले. बघा वाटण चांगलं त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत त्या वाटणाला आपण परतून घेणार आहोत. आता त्याला तेल सुटू दे. तेल सुटेपर्यंत आपण त्या वाटणाला एक 5 ते 10 मिनटं चांगलं असं थोडंसं झाकण ठेवून एक मंद आचेवर एक 5 ते 10 मिनटं आपण त्याला चांगलं तेल सुटू देऊया. मग आपण पुढे प्रोसिजर आता मी सांगते. 10 मिनटं फक्त याला छान तेल सुटू दे. तर आपलं हे जे मस्त आपलं हे बघा एकदम छान असं वाटण असं शिजलेलं आहे. छान मस्त वाटणाला हे झालेलं आहे. आता हे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे. अर्धा 45 मिनिट्स त्याला झालेले आहेत. हे छान मॅरिनेट झालेलं आहे. आता हे आपण घेणार आहोत. बघा चिकन मस्त मॅरिनेट झालं आहे. मस्त मॅरिनेट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. म्हणजे तो मॅरिनेटचा जो मसाला आहे ना तो वाया नको जायला. थोडाही मसाला आपण वाया जाऊ द्यायचा नाही आणि हाताने करायचं, कारण हाताची त्याच्यात एक टेस्ट असते हाताला. ती हाताची पण टेस्ट येते जेवणाला. तर कधी पण जेवण करताना प्रत्येक वेळी चमच्याचा वापर करायचा नाही, मध्ये कधी हाताचा पण वापर करायचा. तर जेवणाला एक छान टेस्ट येते. आता याच्यावर आपण मस्त कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि वरती पण आपण मॅरिनेट करताना ऑलरेडी
पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे ना थोडं, 1 चमचा मीठ आधी टाकलेलं, तर आपण 2 चमचे मीठ आता टाकूया आणि चांगलं व्यवस्थित मिक्स होऊ देऊया. बघा किती छान झालं आहे, मस्त कलर आला आहे, एकदम सुंदर मस्तच कलर आला आहे. तर आता आपण याला एक चिकन आहे, गावरान चिकन आहे ना, त्याला 3 ते 4 शिट्या खूप होतात, कारण गावरान चिकनला शिट्या कमी लागतात. जर बॉयलर चिकन असेल त्याला शिटी जास्त लागते. हे गावरान चिकन आहे, त्याला 3 ते 4 शिट्या आपण काढून घेऊया. मस्त आपलं चिकन शिजू देऊया. चला आता आपलं मस्त चिकन हे शिजेल, आपण सर्व करूया. आणि आपली मस्त एकदम चिकन थाळी, गटारी स्पेशल चिकन थाळी, गावरान चिकन, तूप टाकलेला भात, लिंबू आणि कांद्यासोबत आपण मस्त एन्जॉय करणार आहोत. आणि ह्याची पूर्ण व्हिडिओ तुम्ही आज बघा. आणि ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार आहे आपले कोंबडी वडे आणि भोकाचे वडे. आम्ही कोकणात त्याला भोकाचे वडे म्हणतो, इकडे कोंबडी वडे म्हणतात. तर त्याची नेक्स्ट रेसिपी आता मी टाकणार आहे. तुम्ही नक्की माझी नेक्स्ट रेसिपी बघा. माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.